हे डोंगर का आमच्या वरचा केवढा मोठा आहे. एखादा जरी आला 25 जमीन घेऊन घ्यायची का इथं वाळून आपले पण होऊ शकतो आम्ही इथं. काय सांगायचं आता बघा गरीबाचं कसं याडकाडी घ्या. गरीब गोळा माणूस मी गोळा नाही चला तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या भावाच्या ब्लॉगवरती. आणि आज आत्ता आम्ही आलेलो आहे रुद्रप्रयाग इथं. आणि दोन नद्यांचा संगम जिथं होतो हिमालयातल्या, तर तिथं आम्ही आलेलो आहे. आणि हे बघू शकता दोन नद्यांचा संगम. तिकडची मंदाकिनी, इकडची अलकनंदा, अशा दोन नद्यांचा संगम. आता पावसाळा आहे म्हणून थोडंसं दोन्ही पाणी जरा गढूळ आहे. नाहीतर एक साईड क्लीन दिसते आणि एक साईड गढूळ असते. बघू शकता व्ह्यू. तर काहीच आता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये. तातोडी ह्या अशी काहीतरी जागा आहे. आणि नाव ना मला आठवत, कारण बोलण्यातच अडथळ येतं. हे बघा ना जरा पाऊस चालू झाला म्हणून थांबलो इथं. आता थोडं पुढं जाईन. आज तर इथं वस्ती आहे, मग उद्याच्याला पुढे जाऊ. इथंच स्टे करणार आहे आजच्या दिवशी. एक 80 किलोमीटर जाऊन आलो आम्ही. त्यांना जरा पावसाचं फुल वातावरण आहे, त्यासाठी थांबलोय. बाकीची इथे गाईज आता आम्ही रूममध्ये जातोय. अध्यक्ष काय म्हणत आहे? हे रूम आता सध्या घेतलेलं आहे. सिटिंग चालू आहे. म्हणजे सिटिंग चाललेली आहे. आतली रूम मी पण एक नंबर आईस रूम भेटलेली आहे. आजचा दिवस इथं स्टेला आहे, उद्याच्याला भेटू. गाईज आता रूममध्ये आलं. आणि बाथरूम बघा कसं अँटिक आहे. हे होऊ शकता म्हणजे बसायसाठी इंजिन आहे बघा ना, अँटिक पीस एकदम. शिडे बिडे लाईट लावा इथली. आयला कुठली कारिगिरी आहे, खतरनाक कारिगिरी आहे जी ज्यांनी कोणी बनवली त्यांनी. तर काय आता आम्ही चाललेलो बद्रीनाथला. सकाळचे वाजलेत 5 आणि सगळ्यांची तयारी चाललेली आहे. बघू शकतो तुम्ही अजून तसेच आहे. काहींची तयारी झालेली आहे, काहींची तयारी बाकी आहे. तर इथून सकाळी लवकर जायचं कारण असं की काल दरड कोसळली. आमचा रस्ता पुढचा बंद होता, मागचाही बंद होता, कारण आम्हाला मागायला जायला चान्स नव्हता. आता मी त्याच हॉटेलला स्टे केला होता. तर आता आजच्या दिवशी आम्ही निघालो आहे. काल स्टे होता आमचा, आज आता मी पुढे जाणार. ते घर बघा कुठलं कोपऱ्यात आहे, दिसत असून काय माहिती नाही. एवढं कोपऱ्यात कसं काय जायचं असते नी. तर आम्हाला खबर लागली की पुढं दरड कोसळले, त्यासाठी आम्ही खाली उतरलेलो आहे सगळी बघू शकता. आणि अर्धे पुढे आहेत. हे डोंगर का आमच्या वरचा हे केवढा मोठा आहे. एखादा जरी आला का 25. ते हे बघू शकता तुम्ही, दरड कोसळलेली. काल जी सांगितलं दरड कोसळली होती, ते इथं कोसळले. तर क्लिनिंग केली त्यांनी, पण अजून थोडंसं पाडलं वाटतं भाग. त्यासाठी आम्ही चालू बघायला. अजून थोडा भाग बाकी वाटतं. रोड बघा धसला आहे, भेगा पडलं. पडलं होतं इकडे. ते बाहेर बघू शकता इथं पडलेलं आहे आणि अजून पण पडतंय. आले जोरात बुंकेन येते. याच्यासाठी थांबलो आम्ही. आता बघू शकता तुम्ही दरड कोसळते. आमचं काय दर्शनाचं नक्की दिसत नाही, कारण सततचं पडतं आहे इथं.
काल पाऊस होता सकाळच्या बरी आणि मग ऊन पण पडला होता तरी कोसळतंय. आता इथं पण थोडं कोसळलं होतं यांनी क्लिअर केलेलं. आता नक्की नाही जाऊ का नाही जाऊ. जर जायला भेटलं तर जाणार, नाही तर मग डायरेक्ट हरिद्वारला गाठणार. तर असंच हे ब्लॉगचं एंड होतं काय समजा मला. चाललं आता काय. तर आम्ही अर्धा तास झालेलो इथं थांबलो आहे. हे बघू शकतो सगळेच पब्लिक थांबलेली. आता JCB गेलेला आहे ते आता आम्हीच लावलं आहे पुढं कामाला. सगळं साफ करून घ्यायला. हां काय फोनवर आला JCB. हां एका फोनवरती आलेला आहे JCB. हां बद्रीनाथची ट्रिप आमची कॅन्सल होते असं वाटते. कारण अजून पण दरड कोसळते आणि तिथं जाणं म्हणजे रिस्क आहे आणि आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. कारण हे बघू शकता अजून पण पडतं तिथं. पांढरं दिसते बघू शकता तिथं कोपऱ्यात एकदम बारीकचं. आता तर जास्तच पडलेलं दिसते. अजून पण पडते बापरे बाप. आता मला असं वाटतं कॅन्सल करावं लागेल कारण रिस्क आहे. रिस्क घेणं शक्य नाही कारण 23 जण आहेत आणि ही पण माणसं थांबलेली आहेत बरीचशी. आता कॅन्सल करू. अजून पण पडते तेव्हा हो लय मोठा आला. गाईस पूर्ण पॅक झालेलं आहे आणि पूर्ण जाम झालेलं आहे. मग आम्ही चाललो आता कॅन्सल. आता सगळी बसली. तर गाईस आता आम्ही मधल्या ठिकाणी आलेलो आहे आणि चहा घेतोय. दरड कोसळली आमच्या नशिबात. बद्रीनाथ नव्हतं वाटतं. काय विषय नाही, नेक्स्ट टाईम कधी भेटलं आयुष्यात परत येऊ. आणि हे बघा हेमळं बघा. तर आता थोडे नजारे बघू शकता तुम्ही. हे बघ हे नजारे नाही हे मग इकडचे नजारे बघा. यांना तर बघता तुम्ही 17 वेळा. इकडचे नजारे बघा. चहा थोडासा कमकूच आहे इथं कधी पण. यांचा काहीतरी संगम विषय देवप्रयाग. तर हे बघू शकता काहीच. अध्यक्ष काय जमीन घ्यायची का इथं. नाही विचार चालू आहे काय इकडं बघताय. वाळू माफिया व्हायचं आपल्याला. वाळू माफिया पण होऊ शकतो आम्ही इथं. वाळू माफिया नाही पण सिमेंट माफिया तर होऊ शकतो. फक्त पांढरं सिमेंट आहे इथं. कारण नुसतं पांढरंच आहे हे बघा ना. म्हणजे काय आहे तर समजत नाही पण फक्त पांढरं आहे. माणसं बी पांढरी आहेत, दगडी पण पांढरी आहेत आणि आता तर काय ऊनच पडलंय. सगळीच पांढरं आहे. धरणाच्या खाली थांबलेलं आहे. पोहे बनवायचे. पोहेचा नाश्ता आहे आमचा. सकाळी काय नाश्ता बिष्टा केला नाही तसंच निघालो होतो डायरेक्ट. आम्ही सगळी तयारी घेऊ काय अध्यक्ष. हां आपण बोललो सगळी तयारी तिकडे. तर आम्ही कसं आहे सगळी तयारी निघते. बरोबर. नाश्ता बिष्टा सगळं आम्ही तयारी घेऊन करतो. घरण्याच्या घरी नाश्ता करणार आहे. इथे मंडळी बसलीत अर्धी. तिथे जाऊन येतो काय विषय बघून येतो. तर काय तुम्ही म्हणू शकता डायरेक्ट कपडे कशी चेंज झाली. हे बघू शकता धबधब्याच्या खाली आंघोळ धुते जसा शुभे धुतोय. शुभे जसा आंघोळ धुतोय तसं आता आम्ही जस्ट 1-2 मिनटापूर्वी आंघोळ धुतले. फ्रेश झालो. कपडे घातलेत आणि बिळवाले पोहे खातात आहे. मी पण पोहे खातो या धबधब्याच्या खाली मस्तपैकी. तर हे पोहे खातो. पोहे बनवले. तर काहीच आता आम्ही चाललो आहे धारादेवी इथं आणि आमची सगळी बस ओके झालेली आहे. आंघोळ पण झालेली आहे, नाश्ता झालेला आहे आणि बुवा आणि मी तर बोच झालो आहे. गाण्याचा बोच झाला आता. येणारा बुवा झाला. माळकरी होताच बुवा पण झालेला आहे. 20 पाचवले. 20 पाचवले ना. शंभू महादेव अवतार 20 पाचवले. गणदानी काय सांगायचं आता बघा गरीबाचं कसं याडकाडी घ्या. गरीब बोळा माणूस मी. बोळा माळकरी डोळा नाही. चला बरं धाडी देवीचं दर्शन घेऊ. नमस्कार. बोळा माळकरी नाही शंभू महादेवांचं 20 पाचवलं तसं आमच्या गाण्याने 20 पाचवलं रात्री रामकृष्ण.
तर काहीच आता आम्ही आलो धारेदेवी इथं दर्शनासाठी. आमचं एक दाम तर नाही झालं, शेवटी आता एक देवी तर करून चालू. गाईच ते मंदिर बघू शकता पाण्यात, तिथे जायचं आपल्याला. ते काय आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि इथून निघणार आहे. गणेश आता आपल्याला माहिती सांगणार आहे, या आपण मंदिरात आलो आहे त्याची माहिती सांगणार आहे. नमस्कार, आम्ही आता धारीदेवी मंदिरामध्ये आहे. धारीदेवी ही उत्तराखंड चारधाम यात्रेप्रेमींची संरक्षक देवी म्हणून प्रचलित आहे. हे तिचं आपण मंदिर पाहू शकता. पुढे धुनी बघा, साईबाबांच्या मंदिरात अशी धुनी असते. तर गाईज आता पुन्हा इथे आला हरिद्वारला मध्ये, आणि यात्रा आता आमची कंप्लीट झालीच निम्यामध्ये, तरी चालतंय, काय विषय नाही. आणि बघा सामान काढतो आम्ही आता, आणि आजचा स्टे हरिद्वारमध्ये थोडंसं फिरू, ते पण तुम्हाला दाखवतो. मग या ब्लॉगचा एंड करतो. गाईज आमच्या या ट्रिपची सर्व ज्यांनी आम्हाला ट्रिपला खूप मदत केली असे जोशीजी यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो. यांच्यामुळं आमची ट्रिप एकदम सुखरूप झाली, सफल झाली. आणि तुम्हाला जर परत फिरायचं असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा नक्कीच. काहीच आता आम्ही चाललेलो आहे मनसा देवी इथं, हरिद्वारची गावदेवी असं म्हणलं जातं. तर आम्ही तिथं जाणार आहे पाया पडायला. रोपवेने जायचा विचार आहे, रोपवे जो असेल डिझेल तर मग मेकॅनिक तिथं जाणार. संतोष भाऊ शिलवणे हां सोबत डिझेल मेकॅनिक संतोष भाऊ शिलवणे, छत्रपती शेतकरी धामेश्वर. बघितलं. तर आज मी चालणार आहे, जाणार आहे तिथं. हे आमची माणसं इथं चहा पितात आहे. आता चहा घेतो आणि मग पुढे निघणार आहे. तर गाईज आमच्या इथं ना एक प्रवासी भेटलेत, त्यांना जायचं मुंबईला, आम्ही आहे हरिद्वारला. तर आता त्यांना ॲड्रेस सांगूया आपण. हे प्रवासी आहे 2, आणि पाणी न पियाचं आम्हाला, पाणी रोको. हे प्रवासी आहे 2, यांना मुंबईला जायचं आहे हरिद्वारवरून. कुठं जायचं दादा तुम्हाला? आम्ही आता इथं चुकलेलो आहे. आम्ही आलो आता तिकडून ह्याच्यावरून काय आपलं पुण्याहून आलेलो आहे. हां. पण आम्हाला मुंबईला जायचं का? मुंबईला मुंबईला जायचं. मुंबईला मुंबईला रिक्षाने किती जायचं पैसे होते तिथून? ते रिक्षाला तुम्हाला जायला लागेल, पहिलं तर केदारनाथला जायला लागेल ना. जायला लागेल. तिथून डोंगर चढून 31 किलोमीटर जायला लागेल. 30 किलोमीटर गेल्यानंतर मग तुम्हाला पुढं बद्रीनाथ धाम भेटेल. ते डोंगर साफ करून मग तुम्हाला पुढे जायला लागेल. नाही, दगडी उचलून घेऊन जातो. हा, म्हणजे कसं बरं पडेल. आणि तिथून मग तुम्हाला ट्रेन भेटून जाईल ना. ट्रेन भेटेल ना. बद्रीनाथवरून डायरेक्ट तुम्हाला किती पैसे बाय होतील? ट्रेन भेटून जाईल. तिथून किती पैसे होईल ट्रेनचे? 150 रुपये 150 रुपये 200 रिक्षा रुपये. जाईल नाही इथून पुण्याला? नाही, बद्रीनाथला जायला लागेल पहिलं. नाही, केदारनाथला पहिलं जायला लागेल. रिक्षा डायरेक्ट केदारनाथला 2 रुपयात विमान आहे, 2 रुपयात विमानाने जाणार. नाही विमानाने नाही जायचं ना. 2 रुपये मग एवढे पैसे नाही हेलिकॉप्टर जाणार आम्ही. हेलिकॉप्टर पैसे नाही देत त्याच्याकडे. चालू असतं कधी. राम राम. दिल्याबद्दल आम्हाला सगळ्या नाही, रोड सांगितल्याबद्दल. तर काय आता आम्ही चालू आहे मनसा देवीच्या एंट्रेन्समध्ये, आणि इथून पुढे जाणार आहे. रोपवे बघायचा विषय आहे. आता रोपवेचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर काय हे बघू शकता तिकीट रोपवेचा, आणि आता आम्ही रोपवेने जाणार आहे वरती. व्ह्यू बघा फक्त तुम्हाला कसं वाटतंय. हे तिकीट काहीतरी 1100. आता मी बसलेलो आहे रोपवेमध्ये. येऊ शकता तानाचे हो एकटे, सिंगम इज किंग. हात करा. आमची रोपवे चालू झालेली आहे, बघू शकतो. ही बघू शकता. या आम्ही अशा तर रोपवेने चाललेलो आहे. राहिलेली मंडळी आलेली आहेत आमची 3 जण. रोपवेचा तर आनंद घेतला. आता दर्शन करू आणि मग पुढे जाऊ. तर काय जात आम्ही लाईन लागलेलो आहे, रोपवेचं लाईन आहे. आता दर्शन घेतो मग पुढे निघतो, कारण इथं
गॅरंटी नाही की व्हिडिओ शूटिंग करून देतील. दर्शन घेतो मग बाहेरचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला कसं काय. गाय दर्शन तर झालेले आणि आम्ही बघू शकता चालला आता खाली आहे ना आदेश खाली चालू. गरम जाम इथं कारण वरती डोंगर असून पण गरम होतं आता विजयाचे फक्त बुटं लावायचे बुटं घालायचे विजयाला आणि आम्ही निघणार आहे लगेच खाली. आम्ही परत रोपवेमध्ये बसलेलो आहे बघा सिग्नल आम्हाला ग्रीन भेटलेलं आहे आम्ही चाललो. आता मी चाललेलो आहे पुन्हा एकदा तर रोपवे चालू झालेलं आहे. मुंगाडमध्ये सांगाड आणि सांगाडमध्ये मुंगाट सांगाडमध्ये मुंगाट. तर काय आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला आणि आता रेल्वे स्टेशनला जायचं आहे. त्याच्या अगोदर जाणार आहे फक्त डॉमिनोजला थोडंसं खाणार पोट एकदम खाली झालेलं आहे पोट भरणार मग निघणार तिथनं. काय आता आम्ही आलेलो आहे ब्रेड आणि जाम घ्यायला बघू शकता जाम कारण ट्रेनमध्ये खायचं आहे जाम आणि ब्रेड नाही त्यासाठी आम्ही जाम ब्रेड तर हे घेतो आणि मग निघतो पुढं. तर गाईज हे बघू शकता खायला घेतलेलं आहे पोरांनी ट्रेनमध्ये आणि आताचा प्रवास आता ट्रेनमध्ये होणार आहे आमचा ब्रेड. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे डॉमिनोजला आणि ऑर्डर देतो आहे भाई ऑर्डर देतो आपला 200 भाईची ऑर्डर आणि मी काय नाही मी फक्त खाणार आहे मला काय जास्त आवडत नाही ना बाहेरचं डॉमिनोजची मी काय फक्त खाणार आणि भाई ऑर्डर देणार. आपण फक्त खायचं कामं करतो बाकी काय नाही. भाई ऑर्डर दे. बर्गर तर आलेलं आहे हे बघू शकतो बर्गर खात आहे कसा आणि इकडे चायनीजची ऑर्डर दिलेली आहे. आम्ही डॉमिनोजची ऑर्डर दिलेली आहे. मी व्हेज मोमोज सांगितलं पिझ्झा आलेला आहे. माझ्या बहिणी पिझ्झा आणलेला आहे बघू शकतो पिझ्झा आमची जाताना हवाच असते काय पण म्हणा तुम्ही बर्गर. गायचं बघू शकता पिझ्झा आणि अजून एक गोष्ट आणि कट केला आहे कसा तरी माहिती म्हणायचं पण हे काय मासा वेगळा आहे वेगळा पिझ्झा. काय आता मोमोज मागवलेत मोमोज पण खाणार आहेत आणि पनीर चिल्ली या. तर गाईज आमचं खाऊन भागलेलं आहे आणि आता मी चाललो आहे स्टेशनला तिथून ट्रेनमध्ये बसणार डायरेक्ट. आता विषय ना आता कुठं थांबायचं नाही. तर गाईज आता आम्ही परत सीटवरती आलेलो आहे हे बघू शकता सगळी मंडळी बसतील. इकडे अध्यक्ष इकडे विजय आता ही सगळे मग गाईज बसलेले आहेत. आता अख्खा कंपार्टमेंट आमचा आहे. आमची दहशतच वेगळी आहे सगळी अख्खा कंपार्टमेंट आमचंच आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. हे बघू शकता इथं पण बिळ आलं आमचा ब्लॉगर जय श्रीराम. तर आता या ब्लॉगचा मी एंड इथंच करतो. तुम्हाला आवडला असेल 4 धाम ब्लॉगचा ही सिरीज आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून काहीतरी नवीन घेऊन यायचा प्रयत्न करू. आजच्या या ट्रिपचं एंड मी इथंच करतो. बाय पुन्हा भेटू.